राज्यातील 42,000 कंत्राटी कर्मचारी 9 जुलै रोजी आंदोलनाची हाक दिली आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात ऊर्जा मंत्र्यांचं लक्ष वेधलं। त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात यापूर्वी ऊर्जा मंत्री आणि ऊर्जा सचिव यांच्यासोबत बैठकीमध्ये सकारात्मक भूमिका घेऊनही त्यावेळी झालेल्या चर्चेला पुढं मूर्त रूप मिळालं नसल्याचं सरकारच्या निदर्शनास आणून दिलं। महावितरण आणि महापारेषणच्या वेतनामधील फरक दूर करता येईल का? अतिरिक्त गुण वाढवण्यात येतील का? असे प्रश्न उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरसकट हरियाणा पॅटर्न लागू करण्याची मागणी केली। यावर ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सध्या हरियाणा पॅटर्नमधील सर्व मुद्दे आपण घेतल्याचं सांगितलं। त्यांनी वाढीव मार्कासंदर्भात पडताळणी करता येईल असं सांगितलं। त्याचबरोबर सर्व युनियनसोबत आजच ऊर्जा सचिवांची बैठक होत असून ऊर्जा सचिवांवर या बैठकीत तोडगा काढण्याची जबाबदारी दिली असल्याचंही स्पष्ट केलं। हरियाणाचा पॅटर्न आहे, त्याच्यातले काही मुद्दे आपण अंमलबजावणी केले असं आपण म्हणतो, परंतु सरसकट तो घ्यायला काय हरकत नाही सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात। कारण की आता महापारेषण आणि महावितरण, एक महापारेषणच्या इथं मला वाटतं 22 महावितरणला 22 ते 23,000 मिळतात आणि वितरणला मात्र 16 ते 17,000 रुपये मिळतात त्या कर्मचाऱ्यांना। हा जो दुजाभाव आहे आणि एकूणच सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी हरियाणाचं मॉडेल आपल्याला घेणं सोयीचं त्या ठिकाणी होऊ शकेल का अशी